श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 11 मे आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. संयम बाळगायचा आहे. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यश प्राप्ती होणार आहे. आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकतात. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्राचा सल्ला घेतला पाहिजे. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्यासमोर समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुमचे धैर्य पाहून तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात सफलता पाहणार आहात. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं नक्कीच वाटेल. तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन कळवंडून जाईल. आपल्या प्रिय व्यक्तींशी भेटवस्तूची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजणार आहेत. तसंच तुम्ही प्रेमात पडला आहात याचंही लक्षण आहे. या राशीतील विद्यार्थी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस वेळ खराब करू शकतात. आपल्या सहचारांसोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल. तुमचा जोडीदार त्यापैकी एकच असणार आहे. संगीत, नृत्य आणि बागकाम जशा शौकसाठी तुम्ही वेळ काढणार आहात. यामुळे तुम्हाला संतुष्टीचा अनुभव आज नक्की होणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कोणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. जसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. तुम्ही तुमच्या प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमचा प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुमचे सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि आनंद जागा होणार आहे. आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ व्यतीत होईल. तुम्हाला आज फसलेले वाटण्याची शक्यता आहे, कारण दुसरे खरेदी करण्यात आनंदी राहू शकतात. पुढील रास आहे कर्क रास. इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्याने तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडून देऊ नका. एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचारांनी आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. विवाहित जोडपी एकत्र राहत असले तरी वातावरण नेहमीच उत्तम असणार आहे, पण आजचा दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. आपल्या वडिलांसोबत आज मित्रपणाने बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करता जसा तो फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. ज्येष्ठ नातेवाईक यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. तसंच तुम्हाला आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर ते असहनशील बनतील. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर आध्यात्मिक गोष्टीकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष घालणं गरजेचे ठरणार आहेत. सोबतच तुम्ही योगा कॅम्पमध्ये जाऊ शकतात. धर्मगुरूंचे प्रवचन ऐकण्याचीही
योग बनू शकतो. कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही आज वाचू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हा तुमचा विचार असतो. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याने त्या कारणाने तुमचे धन खर्च होऊ शकते. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील. तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. आपल्या प्रिय जोडीदारासोबत असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावातल्या वागणुकीत बदल करू नका. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करणं पसंत कराल. तसंच कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार देखील नाही. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडणार आहात. आजच्या दिवशी काहीही करू नका. फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. जास्त पळापळ करणं हे तुमच्या शरीरासाठी चांगलं राहणार नाही. पुढील रास आहे वृश्चिक रास. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुपित माहिती दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती नक्कीच मिळणार आहे. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितलं जातं की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाहीत जे तुम्हाला केले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या असणार आहे. पुढील रास आहे धनुरास. अपेक्षित नात्यांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य झाल्यास धूम्रपान करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत थांबणे टाळा. तुमच्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असणार आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखं वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या आठवणी आज पुन्हा एकदा उजळणी करणार आहात. व्यावसायिकांना थांबवलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केलाच पाहिजे. पुढील रास आहे मकर रास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुम्हाला निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमच्या संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्यांच्या रागावर तुम्ही नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना देखील समजून घ्या. खरेदीमध्ये उधळपणा टाळायचा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजे एखादा पदार्थ किंवा मिठाई नाकारली तर ते दुखावले जातील. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून डॉक्टरचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्त होईल. तसंच कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असणार आहे. वेळ, काम, पैसा या गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायला हवं. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांमध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत आणि चुकीच्या देखील वाटतात. असं करणं भविष्यात तुम्हाला तुमच्या समस्यांच्या व्यतिरिक्त काहीही देणार नाही. आज तुम्ही परमोच्च आनंद लुटणार आहात. तुम्ही तुमच्या मित्रांच्या सहवासात आजचा दिवस चांगला आणि उत्तम घालवणार आहात. तसंच तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाहीत, म्हणून आज त्याच्यावर तुमचा राग वाढवू शकतो. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमचा दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. चढ उतारामुळे फायदा होईल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्रांची भेट उल्हासित करेल. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तकं वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक देखील ऐकू शकतात. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज काहीतरी सरप्राईज प्लॅन करणार आहात. जेव्हा तुमचे पारिजात सप्ताहात तुम्हाला काही ना काही करण्यास मजबूर करतात तर राग येणं स्वाभाविक आहे, परंतु शांत राहणं हे तुमच्यासाठी फायद्याचे सिद्ध होऊ शकते.
तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा उद्याच्या 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.